नमस्कार मित्रांनो, मी आपल्या वैशाली किरण पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात वसलेल्या पवित्र आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत। श्री संत बाळूमामाचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अकोट या गावात झाला। त्यांचे बालनाव बाळप्पा असे होते। ते धनगर समाजातील होते आणि साधेपणा, सेवाभाव आणि ईश्वरभक्ती हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते। 4 सप्टेंबर 1966 रोजी श्री संत बाळूमामांनी आदमापूर येथे समाधी घेतली। त्याच ठिकाणी आज भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक आणि देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। मंदिर परिसरात बाळूमामांची समाधी मंदिर, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि भक्तांसाठी प्रसाद व्यवस्था पाहायला मिळते। संत बाळूमामा हे महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी आणि मेंढराच्या कळपासोबत घालवले। आदमापूर येथे मामांची संजीवनी समाधी असून तिथे गेल्यावर प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, आदमापूरमध्ये भंडारा हा शब्द 2 गोष्टीसाठी वापरला जातो। एक म्हणजे मामांना वाहण्यात येणारी पवित्र हळद आणि दुसरा म्हणजे तिथं दिला जाणारा महाप्रसाद। आदमापूरला येणारा कोणताही भक्त उपाशी जात नाही। येथे दररोज हजारो लाखो भाविकांसाठी अत्यंत शिस्तीत महाप्रसादाचे आयोजन केले जाते। विशेष म्हणजे इथे बनवला जाणारा महाप्रसाद अतिशय चवदार आणि साधे जेवण असले तरी मामांच्या कृपेमुळे त्यांचा एक वेगळ्याच अमृताची चव येते अशी भक्तांची श्रद्धा आहे। मंदिरात येणाऱ्या भक्तांना प्रसाद हा केवळ अन्न नसून तो बाळूमामाचा आशीर्वाद आणि सेवाभावाचे प्रतीक मानला जातो। भंडारा उत्सवाच्या काळात हजारो भाविक एकाच पंक्तीत बसून महाप्रसाद ग्रहण करतात। जात, वर्ग, श्रीमंती किंवा गरिबी असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना समान भावाने प्रसाद दिला जातो। यामधून समता, सेवा आणि बंधुभावाचा संदेश दिला जातो। महाप्रसाद तयार करण्यासाठी अनेक सेवेकरी आणि स्वयंसेवक दिवसरात्र सेवा करतात। भाविकही स्वेच्छेने धान्य, अन्न साहित्य किंवा आर्थिक देणगी देऊन या सेवेत सहभागी होतात। जर तुम्ही आदमापूर येथे दर्शनासाठी गेलात तर बाळूमामाच्या महाप्रसादाचा लाभ अवश्य घ्या। बाळूमामाच्या भंडाऱ्याचे महत्त्व ऐका। बाळूमामाच्या तळावरची एक ख्याती अशी, जो कोणी बाळूमामांच्या तळावरचा प्रसाद सेवन करला, जो कोणी माझ्या बाळूमामांच्या तळावरचा महाप्रसाद सेवन करला, त्याच्या अंगामध्ये कुठलीही रोगराई असू द्या, कुठलीही बाधा असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद। भंडारा किती मोठं काम करतो हे ठावून ऐकून असतं। आजारी माणूस असेल त्याच्यासाठी ह्यो भंडारा म्हणजे संजीवनी आहे। मंदिराची वास्तू अतिशय भव्य आणि प्रसन्न आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्रीमंत बाळूमामाची अत्यंत सुंदर आणि विलोभनीय अशी मूर्ती आहे। तसेच त्यांची संजीवनी समाधी येथेच आहे। मंदिराच्या आवारात पाऊल ठेवताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि शांतता जाणवते। नेहमी बाळूमामाच्या नावानं चांग भलं या जयघोषाने आणि भंडारा उधळल्यामुळे संपूर्ण परिसर पिवळा धमक आणि भक्तिमय झालेला दिसतो। आदमापूर येथील महत्त्वाचा घटक म्हणजे बाळूमामाची आरती। बाळूमामाची आरती पहाटे 5 वाजता, सकाळी आणि संध्याकाळी 8 वाजता होते। आदमापूर मंदिरातील आरती हा अतिशय चैतन्यमय आणि डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा असतो।
पारंपरिक वाद्य, ढोल ताशांचा गजर, टाळांचा आवाज आणि शेकडो भक्तांच्या सुरात सूर मिळून म्हटली जाणारी आरती ऐकताना अंगावर शहारे येतात. आरतीच्या वेळी मंदिरात घंटानाद, टाळमृदंगाचा गजर आणि बाळूमामाच्या नावानं चांगलं या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. तर तुम्ही हे जर आदमापूरला गेला तर आरतीचा लाभ घ्या आणि बाळूमामाच्या नावानं चांगलं. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.